वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। कैसे हैं आप? उम्मीद करती हूँ आप सभी अच्छे ही होंगे। और हम लोग महाबोधि आंदोलन से आते हुए नागपुर से आए। जैसे कि हम शांतिवन देखे गए थे और अभी दीक्षा भूमि देखने के लिए रिटर्न आए। आज आए हम यहाँ ड्रैगन पैलेस के यहाँ कामठी में। और हाँ, मैं आपको ये बात बता दूँ कि हम कामठी में बाबू हरिदास LN यानी जो जय भीम के नारे के जो उद्घोषक है उनके घर पे भी हम आए हैं। ये यहाँ का ये जो विहार है ड्रैगन पैलेस का, देखो इस तरह की ये बुद्ध मूर्ति है और ये सुंदर सा ये पैलेस है। इसका गार्डन भी खूब हरा भरा था। हमें आते आते इवनिंग हो गई है और अब हम हैं बाबू हरिदास। सर्वांना सविनय जय भीम। माझ्या बाजूला ह्या ज्या ताई बसल्यात ह्या वीणबाई आम्ही हो आम्ही वीणबाई आहोत आणि आम्ही आत्ताच्या घरामध्ये आहोत ते बाबू हरदास LN ह्यांचं घर आहे आणि आमचे रिलेटिव्ज असल्यामुळे आम्ही ह्याला गेलो होतो, आपल्या बुद्धगयेला गेलो होतो आंदोलनासाठी. आणि येताना नागपूरवरून जावं हा बेत होता, त्यामुळे मग आम्ही ह्यांची भेट घेतली आणि अशा पद्धतीने आम्ही इथे आलोत. तर हरदास बाबूंच्या सूनबाई आहेत, त्यांच्याशी आपण आता काही नागपुर शहर चर्चा करणार अपने आहोत. खुद में अपनी खासियत तो रखता ही है, साथ ये में बसत नाही नागपुर की? में जो कामठी कसं है बसवायचं असतं? वहाँ बाबू हरिदास LN माझा परिचय इनका परिवार रहता है, उनका बाबू घर है यहाँ। हरदास और हम यहाँ आए हैं। उन्होंने बताया LN कि यहाँ उनके नाम से म्हणजे स्कूल भी बाबू था, लेकिन अभी हरदास बच्चे कम होने की वजह से लक्ष्मण बंद है। नगरकर यांची मी सून आहे आणि माझे मिस्टर 5 वर्ष झाले मरण पावले, हंसराज हरदास नगरकर. तर हे माझे मिस्टर आहेत. हरदास हायस्कूल हां हे बाजूलाच आहे का? हां. तर आता मुलं मिळत नाही, हे नाही, त्यामुळे शिक्षण खूप कमी झाले. हरदासच नाव आहे माझ्या सासऱ्याचं शाळेला. आप ये जो फोटो देख रहे हो ये उनके बेटे की फोटो है। वैसे बाबू हरिदास का जन्म नागपुर के पास चिंगोरी बोरी गांव में हुआ था माझ्या सासूचं और नाव उनके पिता का सखूबाई. नाम था लक्ष्मण नगरकर। आगे चलकर उन्हें बाबू हरिदास बाबूचे LN जीवन परिचय से नाम आता से दर पहचाने जाने लगा। बचपना और ये जो बाबूजीचा. गांव है कामठी में का वो उनकी पत्नी संक्रांतीला दर सखूबाई 15 इनका मैका जानेवारीला है। मेळा भरतो की नाही, जय भीम नारे के जनक बाबू तर ते हरिदास भंतीजे आहेत 35 आपले. की उम्र में उनका तर ते देहांत आपले हुआ नवीन बीमारियों की वजह से। आपलं जीवन इसलिए उनकी परिचय पत्नी राहतात. अपने बच्चों को हे लेकर गांधीजी, हे यहाँ हरदास अपने बाबू, मायके में यानी कामठी में हे रहती है। और हरदास अभी बाबू, बाबू हरिदास का हे परिवार त्यांचे छोटे छोटे यही रहता पुस्तकं है। छापल्या यावर्षी. हम बात करेंगे प्रशांत नगरकर जो बाबू हरिदास के पोते हैं उनसे। मी प्रशांत नगरकर आज कामठी या क्रांतीभूमीत पुण्यावरून आलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 16 आणि 17 तारखेला बोधगया येथे महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यावरून बोधगया या ठिकाणी जाऊन परत येत असताना कामठी येथील लोकप्रिय बाबू हरदास यांच्या घरी त्यांनी आवर्जून भेट दिली. त्याबद्दल मी आपला सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ऐतिहासिक भूमीवरून येत असताना या कामठीच्या क्रांतीभूमीत येऊन जय भीमच्या जनकाच्या घरी येऊन आपण भेट दिली. आणि थोडक्यात जर इतिहास सांगायचा असेल तर बाबू हरदास LN यांच्या जर जीवनाचा विचार जर केला तर 6 जानेवारी 1904 ते 12 जानेवारी 1939 या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकप्रिय बाबू हरदास LN यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या एक मध्यप्रांत वराडमध्ये जो झंझावात या ठिकाणी निर्माण केला. आणि तो झंझावात निर्माण करत असताना या आंबेडकरी आंदोलनामध्ये या मध्यप्रांत वराडची त्या ठिकाणी एक भूमिका कणखर भूमिका चळवळीसाठी घेतली. आणि ही भूमिका घेत असताना या वयाच्या
चळवळीचे फक्त जर आपण विचार केला तर त्यांच्या 15 किंवा 20 वर्षाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबीचा जर विचार केला तर मला असं वाटते की त्यांच्यासारखा एक क्रांतिकारी महामानव नेता या कामठीने दिला. आणि त्यावेळेस लोकप्रिय बाबू हरदास एलन हे कामठी या ठिकाणून वराडचे पहिले आमदार होते आणि स्वतंत्र मजदूर पक्षाचे त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणाहून 7 आमदार त्या ठिकाणी निवडून गेले. आणि त्याच ठिकाणी मग ते पुणे करार असो, पुणे करारामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी बाबू हरदासांना बोलावून घेतलं आणि पुणे करारावर त्यांची सही आहे. त्याचप्रमाणे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या संदर्भात सुद्धा या कामठीमधून बाबू हरदासांनी त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना पाठवलं होतं. आणि जे आज संपूर्ण क्रांतीचं एक आंबेडकरी समूहाचंच नव्हे तर या मनुवादी आणि प्रवृत्तीच्या विरोधामध्ये, म्हणजे जेव्हा जेव्हा क्रांतीची भाषा प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये जर क्रांती करायची असेल तर या जय भीम नाऱ्याची घोषणा 6 जानेवारी 1935ला या कामठीमध्ये त्यांनी जय भीम बलभीम या नाऱ्याची घोषणा केली. आणि कालांतराने बलभीम हे त्यापासून आपण सुटलं आणि आपण आज जय भीम हे क्रांतीचं जे आहे विरुद्ध, ते क्रांतीचे विरुद्ध संपूर्ण विश्वाला आंबेडकरी चळवळीचं एक स्वाभिमान त्या ठिकाणी आज आपल्याला दिसत आहे. आणि अशा या भूमीमध्ये आपण आमच्या या ठिकाणी येऊन, आमच्या घरी येऊन आपण भेट दिली त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि ते थांबतो. जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. ये बात कभी मैंने सोची भी नहीं थी कि मैं बाबू हरिदास के परिवार में जाऊंगी, वहाँ खाना खाऊंगी और उनसे बातचीत करके आऊंगी. दीक्षा भूमि हम अंदर से देख नहीं पाए क्योंकि हम लेट हो चुके थे. समय का आप ध्यान रखिए. अगर आप नागपुर जा रहे हो और आपके पास टाइम है तो कामठी ज़रूर जाइए. आपको ये व्लॉग कैसे लगा कमेंट में ज़रूर बताइए. तो मिलकर जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.